नमस्कार फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे ब्लीच. ब्लीच किती प्रमाणात आपण केलं पाहिजे, दर महिन्याला करणं गरजेचं आहे का, की किती महिन्याने आपण केलं पाहिजे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर माझ्या मते किंवा इतरांच्या सगळ्यांच्या ब्युटिशियनच्या मते तुम्हाला असंच सांगणं असेल की ब्लीच तुम्ही जेवढं टाळाल तेवढं खूप चांगलं आहे. कारण की आत्ताच्या सध्याच्या वातावरणामध्ये तुम्ही बघाल तर पावसाळा असो किंवा थंडी असो किंवा गरमी असो, ऊन हे खूप अतिप्रमाणात जास्त वाढलेलं आहे. आणि त्यातच ब्लीचमध्ये ॲक्टिवेटर असतं. ॲक्टिवेटरनीच पूर्णपणे फेसवरती आपल्याला ग्लो इफेक्ट येतो. ग्लो इफेक्ट काय येतो बरं? तुम्हाला असं वाटत असेल की ब्लीच माझ्या स्किनला ग्लोईंग करत असेल, पण तसं नसतं. तुमच्या फेसवरती जे हेअर ब्लॅक कलरचे असतात त्या ब्लॅकला गोल्डनमध्ये कन्वर्ट करतं आणि ते गोल्डन हेअर जे असतात त्याच्याने आपल्याला असं वाटतं की आपल्याला ग्लो आलेला आहे, पण तसं नसतं. म्हणूनच मी तुम्हाला असं सांगेल की ब्लीच तुम्हाला जर करायचं असेल तर साधारणतः तुम्ही थंडी या सीझनमध्येच करा. फार तर तुम्ही ब्लीच नाही केला तर अतिउत्तम राहील. जर तुम्हाला करायचंच असेल तर तुम्ही वर्षातून 2 वेळेस ब्लीच केलं पाहिजे. ते म्हणजे एक तर पावसाळ्यात आणि एकदा तुम्हाला थंडीत करायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही वर्षभरात ब्लीच खूप वेळेस करत असाल तर ते तुमच्या फेससाठी अतिशय हानिकारक असणार आहे. म्हणूनच माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की ब्लीच न करता तुम्ही घरोली उपाय करत राहा. त्याचबरोबर पार्लरमध्ये व्हिजिट करून तुम्ही डी टॅन, बरेचसे ऑप्शन्स आता नवनवीन निघालेले आहेत त्या ब्लीचच्या व्यतिरिक्त तुम्ही ते करा. तर जर तुम्हाला हा माझा मेसेज आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण की माझ्या ह्या व्हिडिओचा फायदा त्यांनाही घेता येईल. धन्यवाद.